की तुम्हाला आमच्या पोरील कपडे घ्यावा लागेल, आमच्या म्हातारीला बी लुगडं घ्यावं लागेल आणि आमच्या भंतीजीला बीचीवर घ्यावं लागेल असं म्हणलं कधी तुम्ही सोयरिकीत? कधी म्हणलं सोयरिकीत? तुम्ही भंतीची गंती धरले कधी? नाही. भंतीजीला चिवर कधी गंती धरतच नाही. आपण सगळं सांगतो की नवरदेवाला हे लागन, नवरीला ते लागन, नवरदेवाला ते लागन. आपल्या लग्नामध्ये सगळं असतं की भोजनाला काय 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 मेनू ठेवायचा, भोजनाला काय काय. आजच्या या मंगलमय दिनी पवित्र अशा संघमित्रा बुद्धविहाराच्या संघाला दान देण्याच्या उत्सवाच्या शुभमुहूर्तावर भगवंताच्या बिंबाची प्रतिमेची पवित्र बुद्धविहारामध्ये पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो यांच्या व भिक्खू संघाच्या शुभ हस्ते प्रतिष्ठापनेचा हा महोत्सव आणि या महोत्सवाच्या या धम्म परिषदेच्या अनुषंगाने सन्मानपूर्वक आजच्या या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य डॉक्टर इंदवंशजी महाथेरा, पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरा आणि संपूर्ण पूज्य भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करून महान असं सत्कर्म, महान असं पुण्यकर्म करणारं जोडपं गायकवाड परिवार, त्यांना या पुण्यमय कार्यक्रमामध्ये किंवा या पुण्यमय सत्कर्मामध्ये, कुशल कर्मामध्ये सर्वतोपरी प्रयत्न मदत करू लागणारं संघमित्रा महिला मंडळ, या कार्यक्रमाचे सर्व आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, दानदाते, दानदात्या, उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो, आज या नाशिक शहरामध्ये सुंदर अशा पद्धतीचं हे विहार निर्माण करून त्याच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी शासकीय लेवलवर, सामाजिक लेवलवर, धार्मिक लेवलवर जास्तीचे प्रयत्न गायकवाड परिवाराने करून हे पुण्य त्यांच्यासह आपल्या सर्वांना धम्म परिषदेच्या अनुषंगाने सब्ब दानं धम्म दानं, सर्व दानामध्ये जे श्रेष्ठ दान आहे धम्माचं दान, ते देण्यासाठी, ते घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. उपासक आणि उपासिकांनो, हे सत्कर्म, हे कुशल कर्म पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो यांनी आपल्या निदर्शनात आणून दिलं की आपली जुनी परंपरा आहे, धम्म आणि विनयाची परंपरा आहे की उपासकांनी आपल्या दानातून विहार निर्माण करावे, शून्यागार निर्माण करावे, भिक्षुकुटी निवास निर्माण करावे आणि त्या निर्माण केलेल्या विहाराला, शून्यागारांना, कुट्यांना, पूज्य भिक्खू संघाला, चारी दिशेतून येणाऱ्या संघाला दान करावे. तेव्हा ते कर्म दान पारमिता म्हणून दान पारमितेच्या घड्यामध्ये पडतं. जसं की लोकार्पण सोहळ्याच्या संदर्भात म्हटले की तो पुण्य संस्कार विधी, पारमिता विधी होत नाही, म्हणून तेही पुण्य आज भंतेजींनी गायकवाड परिवारांना विशेष रूपाने आपल्या सर्वांना ते दिलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या निदर्शनात आणून दिल्यानंतर, निश्चित स्वरूपात संघाला दान दिल्यानंतर, संघाला विनंती केल्यानंतरच संघ तिथे येतो असं कधी आपण समजू नये. कधी आपल्या मनात असा विचारही येऊ देऊ नये की संघाला दान दिलं म्हणजे संघ याला हडप करतील. संघाला विनय आहे, जोपर्यंत त्यांना सन्मानानं, आदरानं आमंत्रित करत नाहीत, जोपर्यंत त्यांना आदरपूर्वक निमंत्रित करत नाहीत की भंते इथं विहार करा, 1 महिना, 2 महिना, 3 महिना, वर्षवास करा, तोपर्यंत ते येत नाहीत. यदा कदाचित तुमच्यावर अनुकंपा करून एखादे भंतेजी आले, घरोघरी फिरू लागले, दान मागू लागले, तर कदाचित होऊ शकतं अनेक लोकांना ते थोडीशी नाराजी वाटते की असे घरोघरी का मागतात. धम्म आणि विनयाचं परिपूर्ण प्रशिक्षण नसल्यामुळं आणि धम्म आणि विनयाचे प्रशिक्षण केंद्र आपल्याकडे निर्माण नसल्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळू शकते. पण आपण आपली श्रद्धा आणि आपली निष्ठा
तीन रत्नावरली विचलित होऊ देता कामा नये. उपासक आणि उपासिकांनो, आता कुठं या 60-70 वर्षामध्ये नीट आपल्याला थोडं थोडं दान करू लागलेलं आहे, थोडं थोडं शिलही समजू लागलेलं आहे, थोडी थोडी समाधी समजू लागलेली आहे. पूज्य भंतेजी तर म्हणून गेले की अजून आपल्याला त्रिशरण पंचशीलची याचनाही घेता येत नाही. ते 70 वर्षामध्ये वारंवार आपल्यावर अनुकंपा करून सांगतात की जिथं एक भंतेजी असेल आणि एकच उपासक असेल तर तेव्हा तो म्हणू शकतो, ओ कास वंदा मी भंते द्वारतयेन कत्तंग सब्बंग अपराधं खमत्तू मे भंते, तो म्हणू शकतो. एक असेल, एक भंतेजी एक असेल तर. पण एवढे मोठे उपासक आहेत आणि एवढा मोठा भिक्खू संघ आहे, तेव्हा एक वचनी न म्हणता मग खमथ नो भंते, तर अजून आपल्यात ते वलन पडलं नाही. म्हणजे त्यांनी आज सांगितलं की अजून पंचशिलाची याचना पण आपल्याला नीट येत नाही 70 वर्षात. त्याच्यामध्ये तुमच्याच नाही, तिच्यामध्ये आमच्या सुद्धा जबाबदारी आहेत की आम्ही सुद्धा प्रत्येक पावलागणित लोकांना शिकवलं पाहिजे की संघाला त्रिशरण पंचशिलाची याचना कशी करायची असते. आपल्याकडे माईक आला की आपण ती गाथा कशी म्हणतो, चुकीची म्हणतो का खरी म्हणतो, त्याच्याशी काय घेणं नाही. फक्त माईक हातात आला म्हणजे ते डायरेक्ट सुरूच करायचं. मग ती गाथा उलटी तिलटी म्हणणं हो का तो नारा उलटा तिलटा देणं हो, एकदा का माईक हातात आला की मग आपण ती गाथा सुरूच करतो. मग ते तुम्हीच काय, काही आमच्यातली भंतीजी सुद्धा प्रशिक्षण नसल्यामुळं हातात माईक आला की बिचारे पटकन असं म्हणून टाकतात, कारण हे आता अजून प्रशिक्षण नाही. अजून आता हे आपलं हळूहळू सुरू. जसं की लहान लहान लेकरं नदीमध्ये खोपा खोपा खेळतात, जसं की लहान लहान लेकरं मातीमध्ये घर 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 खेळतात. आम्ही लहानपणी दुकान खेळायचो. आम्ही असं रेतीवर दुकान बनवायचो, दगडाचा गुळ बनवायचो, ढेकळाचं काहीतरी समजा डाळी साळी बनवायचो, साखर बनवायचो आणि त्या रिंगणामध्ये असं एक जण दुकानदार व्हायचं, एक जण गिऱ्हाईक बनायचं. त्या दुकानात लहानपणी खेळलेल्या दुकानामध्ये खरी साखर नसायची, खरी पत्ती नसायची, खरं धान्य नसायचं. खडे पाला पाचोळा काड्या आणून ठेवायच्या आणि मग कागद फाडायचा आणि एका जणांना जायचं आणि त्या दुकानदाराला म्हणायचं की आम्हाला साखर दे. पैसेही खरे नाही, दुकानदारही खरा नाही आणि दुकानातल्या वस्तूही खऱ्या नाही. तुम्ही तसं लहानपणी दुकान खेळले का नाही माहीत नाही, पण आम्ही खेळलो. लहानपणी आम्ही असं दुकानदार दुकानामध्ये कोणत्याच वस्तू खऱ्या नाही. दुकानात जायचं, ते पैसे असे कागद फाडायचे आणि द्यायचे आणि म्हणायचं की मला पावशेर साखर दे आणि पावशेर असं दे तसं दे, कारण आमच्याकडे पाहुणे आले. पाहुणे येत नव्हते, खेळता म्हणायचं की आपल्याकडे पाहुणे आले. एकानं म्हणायचं पाहुणे आले आणि एकानं म्हणायचं जाय मग दुकानात, आणि दुकानदार तिथं बसेल असायचा. दुकानदारही लहानच पोरग, पाहुणं बी लहानच पोरग किंवा एखादी पोरगी, लहान पोरी खेळायचो आम्ही असे. तुम्ही मला असं वाटतं लहानपणी असं काही खोपा किंवा काय असं लपाछेपी किंवा असं दुकानदार किंवा पाहुणी काय जे असेल ते तुम्ही खेळले असाल. पण मला सांगा, लहानपणी आपण ते खेळलेलं दुकान खरं होतं का? लहानपणी त्या दुकानातलं काही सामान खरं होतं का? आम्ही थोडेसे मोठे झाल्यानंतर, आत्ता मी भंतीजी झाल्यानंतर मी एका खेड्यागावात आत्ता तसा खेळ पाहिला. 2-4 पोरं बसले आणि 2-4 पोरं म्हणे आता मी दुकानदार आहे म्हणे. आता त्याच्या दुकानात भरपूर काय ठेवलं त्यांनी आणि एक मुलगी गेली त्या दुकानात. दुकानही खोटं, दुकानदारही खोटा, दुकानातल्या वस्तूही खोट्या आणि पोरगी गेली. पण कमीत कमी आम्हाला लहानपणी कळत होतं की काय मागावं काय नाही. पण त्या पोरीला बिचारीला कळलं नाही म्हणून ती दुकानदाराकडे गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे की मला पावशेर अंडे दे म्हणे. आता दुकानदाराला माहीत नव्हतं का अंडे पावशेरनं भेटत असतात, डझनानं भेटतात किंवा नगानं भेटतात. तर आम्ही सगळे भंतीजी हसलो, म्हणलं भंतीजी बघा हे अंडे मागू लागले पावशेरभर. आता त्या दुकानदाराने 2-4 खडे दिले जा म्हणजे अंडे घेऊन. आता तो दुकानदार एक खोटा. म्हणून ज्या प्रकारे लहानपणी आपण असे वेगळे खेळ मनोरंजनासाठी खोटे खेळलो आणि तेव्हा आपलं ते जीवन त्या खोट्यापणात गेलं, तशाच प्रकारे आजही आपण धम्माच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला गहिराईमध्ये दान काय, शील काय, समाधी काय, प्रज्ञा काय, इंद्रिय संवरशील काय, अठ्ठांगिक मार्ग काय, 37 बोधिपाक्षीय धर्म काय, प्रतित संपा सिद्धांत काय, कार्यकारण भाव काय,
श्रोतापन्न पद काय, सकृतगामी पद काय, अनागामी पद काय, अर्हंत मार्गाने फल काय, त्यानंतर उपाधिशेष रहित निब्बाण काय, निर्वाण काय, परिनिर्वाण काय, महापरिनिर्वाण काय, पुनर्भव काय, पुनर्जन्म काय, परिचित्त ज्ञान काय, दिव्य चक्षु काय, दिव्य स्रोत काय, रिद्ध पुरुष सिद्ध पुरुष काय, या साऱ्या बौद्ध धर्मातल्या अशा हजारो संकल्पना आहेत की ज्या आज शिकल्या सवरलेल्या लोकांना कळत नाहीत, त्यांना समजत नाहीत. आणि त्याच्यामुळे ते कधी कधी सांगतात की बौद्ध धर्मामध्ये हे नाही, बौद्ध धर्मामध्ये ते नाही, बौद्ध धर्मामध्ये असं नाही, बौद्ध धर्मामध्ये तसं नाही. अनेक लोक, अनेक प्राध्यापक लोक तर एवढी हिंमत करतात की ज्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा आहे तशाच प्रकारे आपले भिक्षू लोक घराघरामध्ये परित्राण पाठ घेतात. सत्यनारायणामध्ये आणि परित्राणामध्ये काय भेद आहेत असे प्राध्यापक म्हणायला मागं पुढं पाहत नाहीत. म्हणून मी माझ्या ज्ञान सत्यशोधक यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ व्हायरल केलेली आहे की सत्यनारायण आणि महापरित्राणामधला भेद काय. ती जर तुम्ही नीट ऐकली तर तुम्हाला समजून जाईल. तिच्यामध्ये सुरुवातीपासून सांगितलं मी की तिच्यामध्ये भटजी असतो, इकडे भंतेजी असतो, त्या भटजीचं काय काय साहित्य असतंय, यांचं काय काय साहित्य असतंय, तिकडे पूजास्थानामध्ये काय काय ठेवलेलं जातोय, होम यज्ञ एवन काय असतोय, तिकडे नंतर पूजास्थान काय, तसं सविस्तर सांगितलेलं आहे. तो विषय थोडासा वेगळा आहे. अशा अनेक समस्या, अनेक प्रश्न आहेत की जे छोटे छोटे असले, एकदा का आपण जर ते शिकून घेतले तर मला असं वाटतंय ती कमिटी असो, ती समिती असो, त्यानंतर ते महिला मंडळ असो, ते पुरुष मंडळ असो, तो बचत गट असो का अबचत गट असो, त्यांनी एकदा का एखाद्या भंतीजीने काही गोष्टी सांगितली तर त्यांनी त्या स्मरणात ठेवल्या पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला त्या दिल्या पाहिजे. अनेक ठिकाणी भिक्खू संघाचा मान सन्मान आदर सत्कार, जसं की हे तोरणं, पताका, ध्वज हे संघाच्या सन्मानासाठीच लावल्या जातात. कारण भगवान बुद्ध प्रत्यक्ष नाही आहेत. बुद्ध कोण आहेत? बुद्धाला कसं पाहायचं आहे? भगवान आनंदाला म्हटले, हे आनंद, मी आता 3 महिन्यानंतर या कुशीनगरला महापरिनिर्वाण स्वीकारणार आहे. 32 लक्षणांनी 80 शुभचिन्हांनी परिपूर्ण असलेला, जमिनीवर ज्यांचा प्रकाश पडत होता अशी शुद्ध परिशुद्ध काया तथागताचा तो देह आता नश्वर, तो संपून जाईल. मग तुमचे बुद्ध कोण? तेव्हा आनंद म्हणाले, भगवान आमचे शास्त्र गेल्यानंतर आमचे बुद्ध कोण मला नाही माहीत, तुम्ही सांगा ना की आमचे बुद्ध कोण. तेव्हा म्हणतात, हे आनंद, जेव्हा मी राजा शुद्धोधन महामायांच्या खुशीमध्ये जन्मग्रहण केला, ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच्या अवघ्या 2-5 दिवसामध्येच असित मुनी नावाचा एक ऋषी तपस्वी अरण्यामध्ये आपल्या तपश्चर्येमध्ये या निसर्गामध्ये एक आवाज, देवतांचा आवाज जाणणाऱ्या जोग्याचा पातळीचा तो ध्यानी तपस्वी जेव्हा तो देवतांचा आवाज ऐकतो, बुद्ध 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 नावाचा तो जयघोष ऐकतो, तेव्हा तो डोळे उघडतो आणि पाहतो की अरे बुद्ध बुद्ध हे शब्द देवतांकडून मला कसे काय ऐकू आले. तुम्हाला मुंग्यांचा आवाज कळतो का? तुम्हाला असं वाटतं का मुंग्या बोलत नाहीत म्हणून? तुम्हाला वाटतं का झुरळ बोलत नाहीत म्हणून? तुम्हाला वाटतं का की उंदरं बोलत नाहीत म्हणून? तुम्हाला डुकराचा आवाज कळतो का? तुम्हाला गाढवांचा, शेळ्या मेंढ्यांचा आवाज कळतो का? तुम्हाला वाटतं का कुत्र्यांचा आवाज कळतो का? हे सगळे प्राणी बोलतात, सगळे प्राणी बोलतात. तुम्ही जर त्यांच्या सहवासात राहिले किंवा त्यांना जर पाळलं तर कुत्र्यांचे भुकणं हे नेहमी सारखं नसतं, त्याचं नेहमी वेगळं वेगळं भुकणं असतं. कुत्र्यांचे आवाज, कुत्र्यांची भाषा, पक्ष्यांची भाषा कळते का तुम्हाला? पाखरांची भाषा कळते? नाही कळत. पक्ष्यांची, पाखरांची, प्राण्यांची, जनावरांची आपल्याला भाषा कळत नाही. अहो सोडा ते पक्ष प्राण्यांची, पण तुम्हाला अमेरिकेच्या लोकांची भाषा कळते का? ते तर माणसंच आहेत ना. जपानच्या लोकांची आता छोमा खा ना खा कळती का भाषा? काय म्हणलो मी? आता मी असंच म्हणून टाकले काहीतरी. कळली का तुम्हाला? काय म्हणलं तर कळलं का? बरं आता इकडे तर ते तेलुगूतल्या लोकांची भाषा कळते का तुम्हाला? अन्नम ते नावा कळते का तुम्हाला भाषा? काय म्हणले तू? मग हिची साधी गोष्ट आहे की इथं भारतातल्या दुसऱ्या राज्यातल्या लोकांची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषाही कदाचित त्यांना कळत नाही. म्हणून देवतांची भाषा
कशी काय त्या ऋषीला कळली अशी शंका घेणाऱ्याला पहिलं विचारलं पाहिजे की तुला कळते का तेलुगू लोकांची भाषा, तुला कळते का कन्नडी लोकांची भाषा. म्हणून अशा अनेक प्राध्यापक लोकांनी, अनेक प्राचार्य लोकांनी, अनेक साहित्यिक लोकांनी जी गडबड करून टाकली, त्यांना पहिला प्रश्न विचारला पाहिजे की तुला मुंग्याची भाषा कळती का. आणि मुंग्या बोलत नाही असं कोण म्हणतंय. म्हणून कबीराच्या दोह्यामध्ये आहे, अल्लाह हो के बांग पुकारे हो क्या साहेब बहिरा है. ते सकाळी सकाळी अल्लाह हे म्हणतात ना बिचारे, त्यांच्यासाठी संदेश दिलाय, त्यांची काही निंदा नाही केली कबीराने. सकाळी सकाळी नमाज पडतात ना जोऱ्यानं, त्याला संदेश दिला कबीराने. काय म्हटले, अल्लाह हो के बांग पुकारे ओ क्या साहेब बहिरा है, मूंगी के पाव में घुंघरू बांधे वही अल्लाह सुनता है, वही अल्लाह सुनता है. अरे एवढ्या जोरानं काय अल्लाहला आवाज द्यायची गरज आहे, त्याला काय ऐकू येत नाही का. जोऱ्यानं ओरडता. मुंगीच्या पायात जर घुंगरू बांधलं तर तेही अल्लाहला ऐकू येतंय. अशा स्टेपच्या असलेल्या तुमच्या त्या गुरुला, तुमच्या त्या मार्गदर्शकाला तुम्ही अशा प्रकारे का बरं उठवत आहात, का बरं आवाज देत आहात, हे कबीर म्हणतात. तेच कबीर पुढे म्हणतात की देवालयामध्ये जाताना वाजवला घंटा टणकन, येतानाही वाजवलाय टणकन, जातानाही वाजवला ठणकन, येतानाही वाजवलाय ठणकन. म्हणजे देवान काय सांगून ठेवलं की बाबा तुम्ही येऊस तर मी एक झोप काढतो, म्हणजे आला म्हणजे मला सांग, मी जागृत होऊन जाईन, हा सुखी हो मंगल हो. असं काय झोपेला असतो काय. येतानाही वाजवलाय घंटा, जातानाही वाजवलाय घंटा. आता कुठे कुठे ते ढोल वाजत ना, ढम, म्हणजे त्याच्यावर ढम करा असं. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत की का बरं असं केलं, कशासाठी वाजवलं. आणि जात पण ठीक आहे, येताना वाजवला की देव बेहोश असेल किंवा झोपेला असेल म्हणून वाजवला की उठा बुवा आशीर्वाद द्यायला. जाताना काहून वाजवला. आता काय म्हणू, आता जाताना त्याच्यावर प्रश्न पाहिजे ना, जाताना काहून वाजवला. आता दुसरा आला तर बघ त्यात उठवायचं का, त्याच्या तरी उठवायचं का. मग तर दिवसभर देवाला झोपच नाही माहिकडे. हे आला की ठण, तो आला की ठण. आत्ता आम्हाला असंच झालं, जसं लोक टनाटन घंट्या वाजवून त्याला घडी घडी डचकावतात, तसं आम्ही एका उपासकीच्या घरी भोजनाला गेलो आणि आम्ही भंतेजी बसलो भोजनाला. आणि त्या सगळ्या भंतीजीचे ताटं वाढले आणि त्यांचं पोरगं आलं शाळेतून. आणि जसं ते दप्तर बॅग घेतली अशी गर 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 फिरवली, दणकन फेकली पलंगावर. आम्ही डचकलोच एकदम, अरे बापरे म्हटलं. आणि पलंगावर येऊन आमच्याकडे असं पाहू लागलं, टकटक पाहू लागलं असं. ती आई हळूच हात जोडले, म्हणे भंतेजी हे पोरगं इंग्लिश मिडियमला आहे म्हणे. म्हणलं हो का. आणि म्हणे लय हुशार आहे, याला गणितात 100 पैकी 100 मार्क आहेत म्हणे. असं म्हणल्याबरोबर त्या पोरानं जी उडी मारली की भंतीजीच्या ताटातच लगेच तणकन लगेच तोंडावरच उडलं. भंतीजीच्या सगळं भाजीन बिजीन तोंडच झालं सगळंच. खीर होती गरम तिच्यात. कसं तरी भंतीजी तोंड गडबडीनं तोंड धुतलं. त्या पोराला पुन्हा पलंगावर नेऊन ठेवलं. कसं तरी दुसरं ताट आणलं, पोरगं पुन्हा पलंगावर उभंच. ती आई म्हणे भंतीजी याला इंग्रजीत 100 मार्क आहेत. म्हणलं दुसरी तर उडी मारेन, म्हणलं थांबा त्याला धरून ठेवा. त्याला इंग्रजीत गणितात 100 मार्क आहेत, पण वागण्यात त्याला 0 मार्क आहेत. गाताच म्हणू दे ना, असं टक पाहायचं आमच्याकडं. आम्ही घाबरलो. म्हणलं आई त्याला पलकडच्या रूममध्ये न्या ना. मग ते आई नवऱ्याला म्हणे उठावं तुम्ही न्या पलकड म्हणे त्याला. मग त्या लेकराला पलकडच्या रूममध्ये नेलं आणि त्या बापान कडी लावली इकडं आला. आमच्या गाथा होऊच तो दरवाजाला लाता मारायचा दन दन. आमचं सुरू इकडं पटी संखा दन 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 दन. बापरे युनिसो टन 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 टन. उघड मम्मी उघड बोली. मी म्हणलं त्याला सोडू टाका बापा, तो सगळ्या ताटावर पुलावर भरलं. आम्ही पुढच्या वेळेस तुमच्या काही घरी येणार नाही, जेवढं काम मोठा होत नाही तेवढं काही बोलू नका म्हणलं आम्हाला. बघा म्हणजे इथं संस्कार नावाची काय गोष्ट आहे. संस्कार नाही. अनेक लोकांना असं वाटतं की गणितात आम्हाला एवढं मार्क, इंग्रजीत एवढे मार्क. खूप आनंदाची गोष्ट आहे, तेही असणं अत्यंत गरजेचं आहे. पण वागण्यात कसं बसावं, कसं उठावं, कसं चालावं. ज्या दिवशी मातेला गर्भधारणा होते त्याच दिवशी तिने एक विधी केला पाहिजे. त्याचं नाव आहे गर्भ सुरक्षा विधी. गर्भाला सुरक्षित करा, कारण गर्भ 3 महिन्याच्या आत कधी असुरक्षित होऊ शकतो. 3 महिन्यामध्ये कधीही गर्भाला धोका होऊ शकतो. त्यामुळे 3 महिन्याच्या आत गर्भ सुरक्षा विधी करावा लागते. हे गर्भ सुरक्षित कसा राहतो. तथागत भगवान म्हणतात, हे माते त्या गर्भाला सुरक्षित ठेवण्याचा अशा प्रकारचा तुझ्या काये वाचा आणि मनाचा विधी आहे. आई वडिलाकडून तो केला जातो, भिक्षूकडून तो करून घेतला जातो. त्यानंतर 3 महिन्याच्या गर्भावर
लगातार 7 महिने, 3 महिन्याच्या गर्भावर लगातार 7 महिने, 3रा महिना, 4था महिना, 5वा महिना, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा असे टोटल 7 महिने, प्रत्येक महिन्यामध्ये असे लगातार 7 महिने गर्भ सुसंस्कार विधी केला जातो. बघा, पहिलं काय? गर्भ सुरक्षा विधी, नंतर काय? गर्भ सुसंस्कार मंगल विधी, गर्भसंस्कार विधी. 3ऱ्या महिन्यापासून तर तो 9व्या महिन्यापर्यंत केला जातो. आणि ज्या बाळांवर आई वडिलांकडून भिक्षू संघाने सांगितल्याद्वारे पंचशिलाचं काटेकोरपणे त्या गर्भवती मातेनं आणि पितानं पालन करून महिन्यातील 4 दिवस अष्टशील उपवासाचं पालन करून दर महिन्याला जो काही कार्यक्रम घरी आयोजित करतो त्यामध्ये भिक्षू संघाला सुंदर पद्धतीनं भोजनदान आदी संगदान आदी देऊन लगातार त्या बालकावर जर संस्कार टाकले, नित्य नियमाने पूज्य अरहंत भगवंताच्या काळामध्ये मैत्रीमध्ये अग्र असलेले पूज्य अरहंत अंगुलीमाल भंतेजींच्या वचनाचा गाथेचा पाठ करून कुठल्याही प्रकारचं सीझरला सामोरे न जाता, कुठल्याही प्रकारे कुठल्याही संकटाला सामोरे न जाता सहजगत्या त्या बाळाला की पुत्र किंवा पुत्रीला जन्म देणारा ते संस्कारानं जन्माला आलेलं बाळ, त्याचा नंतर नामकरण विधी, अन्नप्राशन विधी, केस कप्पन विधी, शिक्षण प्रारंभ विधी, श्रामणेर विधी, उपसंपदा विधी किंवा तिकडे नाही गेलं तर इकडे लग्न विधी, अशा प्रकारच्या साऱ्या विध्या ज्या बालकाच्या होतील तो बुद्धाचा अनुयायी पीतवस्त्रधारी किंवा श्वेतवस्त्रधारी बनतो, म्हणजे काशाय वस्त्रातला किंवा सफेद कपड्यातला बनतो. जोपर्यंत हे संस्कार होणार नाहीत तोपर्यंत भारत बौद्धमय झाला असं म्हणता येणार नाही. आणि जोपर्यंत असे संस्काराचे केंद्र उभे राहणार नाहीत आणि त्या केंद्रामध्ये जोपर्यंत प्रशिक्षित भिक्षू आणि भिक्षुणी शिकवणार नाहीत तोपर्यंत भारत बौद्धमय होणार नाही. आणि म्हणून आपलं सगळ्यांचं प्रथम कर्तव्य आहे की आपण संस्कार केंद्र उभे केले पाहिजे, ट्रेनिंग सेंटर उभे केले पाहिजे, जिथं की भगवान बुद्धाचा सफेद कपडा घालून अनुयायी बनण्याचं प्रशिक्षण घेणारं केंद्र, म्हणजे अनुयायी बनायचं, भिक्षू नाही बनायचं. सफेद वस्त्र परिधान करून भगवान बुद्धाचा सफेद वस्त्रातला अनुयायी कसा असतो, त्याचे कायेचे वाचेचे कर्म कसे असले पाहिजे, त्याचे लग्न जर झालं असेल तर बायकोसोबत त्याचे काय कर्तव्य असले पाहिजे किंवा तिचे नवऱ्यासोबत काय कर्तव्य असले पाहिजे, दोघांचे माता पिता जीवित असतील तर एकमेकांच्या सासू सासऱ्यासोबत माता पितापर्यंत काय कर्तव्य असले पाहिजे, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत त्यांचे कोणकोणते कर्तव्य हे पुण्य पारमिता म्हणून अष्टांगिक मार्गावर आरूढ होण्यासाठी कसे असले पाहिजे, आजूबाजूला विहार असेल नाही जास्त तर उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर जाऊन विहारातून भिक्षूंकडून उपवास ग्रहण करून दिवसभर 3 अंगांनी अष्टशील उपवास कसं पालन करायचं असतं. आणि कदाचित बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे महिन्यात हप्त्यामध्ये 1 दिवस रविवारी विहारात जाऊन काय करायचं असतं याचं प्रशिक्षण घेतलं तेव्हा तो उपासक उपासिका बनतो. बाबासाहेब म्हटले आपल्या विहारात जा. आपले लोक विहारात जातात पण काय करतात तिथे जाऊन, विहारात जा पण काय करायचं तिथे जाऊन, विहारात चालले. पण बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते जर विहारात झालं असतं तर या 60-70 वर्षामध्ये एक वेगळा नक्षा आपल्याला पाहायला भेटला असता. आजही आपण चांगल्या अवस्थेत आहोत तसं पॉझिटिव्ह विचार करायचा, कारण जगात फिरतो आम्ही तर 2,500 हजार वर्षांचा वारसा लाभलेला आहे त्यांना श्रीलंका थायलंडला, म्हणून तिथं खूप चांगलं प्रशिक्षण आहे. मी श्रीलंकेत असं पायी चाललो होतो, पोरं क्रिकेट खेळत होते, एका पोराची नजर गेल्याबरोबर ते एक पोरगं लगेच त्या सगळ्या पोरांना बोललं की आपे हमदरुनी नवा, म्हणजे आपले भंतेजी आले. बघा, म्हणजे तिथल्या पोरांना शिकवलेलं आहे की भंतेजी दिसले तर त्यांना आपे हमदरुनी म्हणायचं, म्हणजे आपले भंतेजी. आपण आपल्या पोरांना शिकवलं का आपले भंतेजी, किंवा आपण शिकलो का आपले भंतेजी म्हणायचं. आपण काय म्हणतो, तिचे भंतेजी किंवा त्याचे भंतेजी, किंवा म्हणतात तुमचे भंतेजी आल तेव्हा माय तुमचे, म्हणजे बघा कधी कधी काही लोक मलाच विचार म्हणे भंतेजी आमचे भंतेजी दिसले का, म्हणलं आम्ही तुमचेचे, आम्ही काय पाकिस्तानचे इतकं काय, आम्ही तुमचेचे. म्हटलं कोणी आम्हालाच विचार कधी कधी म्हणते आमचे भंतेजी दिसले, आमचे आपलेच भंतेजी म्हणायचं.
त्या लेकरांनी लगेच क्रिकेट खेळणं बंद केलं, टोप्या डोक्यातल्या काढल्या आणि खाली माना घालून तिरप्या नजरेनं जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत उभे राहिले. मी पण ते पाहत उभं राहिलो. मला वाटलं असं काऊन केलं. मग मला कळलं का अरे मला पाहून उभे आहेत, मी जर उभं राहिलो ते दिवसभर उभे राहतील, म्हणून मी हळूच केलं पुढे निघून. मग पुढे गेल्यानंतर मग त्या पोराने क्रिकेट खेळणं सुरू केलं. ज्या देशामध्ये भिक्षू समोरून जात असताना डोक्यात टोपी ठेवू नये किंवा असे मान उंच ठेवू नये, असं थोडंसं झुकावं हे शिकवलेलं आहे. तुम्ही थायलंडमध्ये जा, तिथला राजा सुद्धा कधी असा भिक्षू पुढे उभा राहत नाही, इथून थोडासा असा झुकतो, असा एवढा झुकतो. तिथला राजा असा झुकतो, तिथला प्रधान असा झुकतो, तिथला प्रेसिडेंट असा झुकतो. हे डोळ्याने जाऊन पाहिलंय. श्रीलंकेमध्ये ब्रह्मदेशामध्ये तिथं तसं वळण आहे. आपल्याकडे सुरू आहे. आपल्याकडे बी तुम्ही भंतेजीचा सन्मान करता, मला माहीत आहे, पण आपल्याला अजून प्रशिक्षण नाही की कसं करावं म्हणून. तिथले लोक असे गुडघ्यावर खाली बसून जातात आणि भंतेजी आले की सोपाटे पन्न भगवतो शावक संग ओजोपाटे पन्न भग असं सुरू करतात. आपल्याकडे सोबटी बनणं भगवतो सावक संगो उजबटी बनणं नाही बटी बनणं भगवतो आपण जे तिथंच्या तारी पोरीसे गाणी फुलं टाका फुलं टाका फुलं आणि जे फुलं दोन फेकायचे आमच्या तोंडावर मागं. बघा आपले सुरू आहे आपल्याकडे, पण असं आहे आपल्याकडे फुलं असे फेकणं सुरू आहे आमच्याकडे. सोपटी बनणं भगवत सावक संघ उजबटी बनणं भगव असं मागं फेकणं सुरू आहे. आमच्या अंगावर आळ्या बिळ्या फुलं तोंडावर बी उडतात. नाही तर कधी कधी इकडून चाललेल्या महिला इकडचे फुलं संपले की त्या लगेच इकडे म्हणतात देव 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 आणि असा हात दम आमच्या पोटाला. नाही तर कधी कधी आम्हाला ढुस्सा जेनावं लवकर असं तरी घेतात फुलं. आम्हाला त्या रॅलीत चालताना सावधच चालावं लागते. कधी कोणाचा ढुस्सा लागेल आणि कधी कोणाचा दणका लागेल नाही सांगताच येत नाही. आम्ही असे सावधच चालतोय. ते म्हणतात बंदी ढान चाला ना, म्हणलं चला बाबा. आम्हाला असं बेसावधपणे चालून जमतच नाही. कधी कोण इकडून जाऊन आमच्या पायात पाय कुठून आम्हाला पाडण्याचा नेमच सांगता येत नाही. कधी आमचं लक्ष पुढे गेलं तर कोणी पाय पडायच्या निमित्तानं कधी पाय पडून बनकन पडून अवघडच काम आहे. माहिती आहे श्रद्धा ही चांगली गोष्ट आहे, फक्त प्रशिक्षण नाही. आपल्यात बी मनात राहते श्रद्धा आहे, माहिती आहे आम्हाला की श्रद्धाच आहे. फक्त आपल्या श्रद्धेला काय आहे, प्रशिक्षणाची जोड आहे. त्याची गरज आहे, फक्त जोड लावायची, प्रशिक्षणाची जोड लावायची आहे. म्हणून उपासक उपासिकांनो आपले नारे सुद्धा अजब गजबच नारे असतात, आहे का नाही. अजब गजब नारे. एका बाबासाहेबाच्या जयंतीला मला नेलं, बाबासाहेबाची जयंती, आणि असे पोरं एकदम निळ्या पट्ट्या आणि डोक्यातून निळी आणि तोंडही निळं आणि दातही निळे आणि जीभही निळी आणि पोटातही निळं आणि अशा उड्या मारू लागले लोईच उड्या मारू लागले आणि जोरानं म्हणायचे ताकससे बोलो. आता मी आणलं बिना ताकदीन म्हणलं तर चालणार नाही का. आणि एक जण म्हणे हिम्मत से बोलो आणि एक जण म्हणे बोलना पडेगा. मी गेलो तर तो बोलला पडून गेला, दारू पिऊन खाली पडून गेला. म्हणजे बोलना पडेगा म्हणजे बोलायचं पडून जायचं खाली. अरे बोलना पडेगा म्हणे. एक जोरानं म्हणे इकडून कोण आले, ते म्हणे जय भीमवाले. आणि इकडून कोण आले म्हणे जय भीमवाले. खालतून कोण आले जय भीमवाले. वरतून कोण आले जय भीमवाले. मी म्हटलं तुम्ही फुल पिऊन आले. मग ते गायबच झाले, डबल दिसलेच नाही, गायब झाले. मला सांगा हे असे संस्कार किती कठीण काम आहे. म्हणून आपल्याकडे अजून गर्भसंस्कार विधीपासून तर घरातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अजून आपल्याकडे प्रशिक्षण घेऊन सुसंस्कार सुरू झाले नाही. आपले लग्न सुद्धा आपण बौद्ध विहारात जात नाही ते 1 महिना अगोदर विचारत नाही भंते तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळामध्ये मंगल परिणय कसा लावा असं काही सांगितलं का हो. मुला मुलींच्या मायबापाचे काही कर्तव्य आहेत का हो. विहारामध्ये काही विधी असतो का हो. भंतेजी लग्नाच्या अगोदर भिक्षू संघाला काही घरी बोलवायचं असतं का, काही विधी असतो का. असं कोणी चौकशी करत नाहीत. सगळं करून बसतात, तारीख धरून बसतात आणि मग आम्हाला म्हणतात भंतेजी आनंदाची गोष्ट आहे. मला वाटलं बा श्रोतापणच झालं का तुम्ही. मग सांगा काय आनंदाची गोष्ट आहे. भंतेजी आपल्या ताईचं लग्न धरलंय. म्हणा तुमच्या ताईचं म्हणा, आपल्या कसं काय आहे की नाही. अजब गजबच काय नाही. बरं ठीक आहे, आपल्या ताईचं लग्न धरलंय आणि भंतेजी तुम्हाला यावंच लागतंय. बरोबर कधी यावं लागतंय. तारीख धरली बुद्ध पौर्णिमा. बापरे आता बुद्धाच्या विहारात वगैरे जावं का, यायच्या लग्नात त्या पोऱ्याचा डान्स पाहायला जावं का, दारू पिणाऱ्या माणसाला पाहायला जावं. किती अजब गजब. त्या दिवशी आम्ही लोकांना अष्टशील द्यावं का, यायचं मेकअप आधी पाहावं का, यायचं काय आहे का नाही, यायचं दागदागिने पाहावं. त्या दिवशी लग्नाच्या दिवशी नाव भंतेजीकडे दागदागिने घातलेले लोक असे हात जोडतच नाहीत, असेच चालतात. दागिने पहा अरे बापरे किती अवघड काम आहे. आता काय करावं त्या दिवशी लोकांना अष्टशील शिकवावं, 3 अंगाने पालन करायला शिकवावं का कसं शिकवावं. लोक विचारत नाहीत, 1-1, 2-2 महिने विचारत नाहीत.
आणि मग म्हणतात की नाही तुम्ही तारीख दिलीच पाहिजे. पण असं म्हणत नाही बनते, कोणती तारीख अशी आहे हो की जी आमच्या पाहुण्यांना आणि भिक्खू संघाला दोन्हीलाही समन्वय साधल्या जाईल आणि व्यवस्थितरित्या येता येईल आणि आपला मंगलविधी शास्ता भगवंताच्या अनुकंपाने आपल्या बाबासाहेबांनी कर्डकाला लिहिलेल्या पत्रात तसा आपला विधी होईल. बनते अशी काही तारीख सांगता का हो? असं कोणी विचारत नाही. बनते लग्नामध्ये आमच्या मुलीचे कपडे ते घेणार आहेत, त्याच्या मुलीचे कपडे आम्ही घेणार आहोत, नंतर असं आमचं ठरलंय आणि दोन्ही मिळून आम्ही एखादं तुम्हाला चिवर घेणार आहे, असं कधी येते कोणाच्या मनात? येते कधी कोणाच्या मनात? लग्नात कधी तुम्ही बसल्यानंतर सोयरीकील बसल्यावर असं म्हणले का की तुम्हाला आमच्या पोरील कपडे घ्यावा लागेल, आमच्या म्हातारीला बी लुगडं घ्यावं लागेल आणि आमच्या भंतीजीला बी चिवर घ्यावं लागेल, असं म्हणलं कधी तुम्ही सोयरीकीत? कधी म्हणलं सोयरीकीत? तुम्ही भंतीची गणतीत धरले कधी? नाही. भंतीजीला चिवर कधी गणतीत धरतच नाही. आपण सगळं सांगतो की नवरदेवाला हे लागन, नवरीला ते लागन, नवरदेवाला ते लागन. आपल्या लग्नामध्ये सगळं असतं की भोजनाला काय 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 मेनू ठेवायचा, भोजनाला काय काय मेनू ठेवायचा, भोजनात काय ठेवायचं, नंतर वऱ्हाड आल्यानंतर त्या वऱ्हाड्याला पाणी कोण पाजणार? दारू पिणाऱ्या वऱ्हाडाला, सगळे नाही बरं, थोडे, दारू पिणाऱ्या वऱ्हाडाला पाणी आणि दारू सोडणाऱ्या भंतीजीला पाणी बी नाही. ते बसले स्टेजवर येऊन किती वेळचं, भंतीजी स्टेजवर येऊन बसले 1 घंट्याचं, त्याला पाणी नाही आणि दारू पिणाऱ्याला पाणी. कसे संस्कार आहेत आपले? किती कठीण काम आहे आपलं. म्हणून याची गरज आहे. हे ठीक आहे, आपलं चांगलं सुरूच आहे, फक्त याचं प्रशिक्षण घ्या. याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की मग तो शुभ संस्कार आणि तो शुभ दिवस. आता आलं पाणी बरं का? तो शुभ दिवस आणि तो शुभ दिवस एवढा चांगला महत्वाचा. आजची गोष्ट नाही केली हो, तिला लग्नातलं सांगितलं. आता पाणी भेटलं समजा इकडे लग्नामध्ये, समजा लग्नामध्ये असे संस्कार येतात आणि अनेक लोक तिकडे बिचारी भंतीजी 3 घंट्यापासून, माझे तर लय अनुभव आहे, 3-4 घंट्यापासून भंतीजी बसले. मी ते एका लग्नात 3 घंटे अगोदर जाऊन बसलो. मला वाटलं बा पत्रिकेत नाव असं एक बसलो आणि कोणीच नाही तिथं, मी एकटाच. पण लग्नाची तयारी होती, म्हणलं लग्न आहे, त्या तयारीवर दिसलं की लग्न आहे बा म्हणलं. आणि गेलो 2-3 घंटे कोणीच नाही आलं आणि 3 घंट्यानंतर एक माणूस आला. तो हवा वाजले 2, दुपारचे 2 वाजले. मला अशी भूक लागली, तेव्हा मी श्रामनेर होतो, माझ्या काही जास्त कोणी ओळखी नव्हत्या, लई भूक लागली होती आणि मी नेमकाच भंतीजी झालो होतो. कारण त्याच्या अगोदर मी 4-4 टाईम खात होतो, भिक्षू नव्हतं तर, आणि 4 टाईम खायची सवय, त्यामुळं मला लईच भूक लागली होती आणि कोणीच मला जेवायचं म्हणलं नाही. आणि एक माणूस आला आणि मला येऊन विचारलं, भंतीजी जेवले का? मी पटकन सांगितलं, म्हणलं नाही जेवलो. मला वाटलं जाऊन आणून. तर ते म्हणे मी बी पाहुणाचे म्हणे. म्हणलं मग कशाला विचारलं? मग विचारलं कशाला? म्हटलं मला कमी भूक लागली, आता जास्तच लागली विचारल्यावर. म्हणलं बरं. ते म्हणे मी पाहतो म्हणे. मग म्हणलं पहा जा म्हणलं. त्याला सांगितलं की म्हणलं वास इकडून येऊ लागलाय, म्हणलं वास इकडून येऊ लागलाय. असता ते गेलं बिचार, गेलं पाहिलं डबल आलं. डबल येऊन मला म्हणाला, भंतीजी फक्त पुऱ्याच दिसल्यात म्हणे, पुऱ्या आणू? मला इतकी भूक लागली होती, म्हणलं आण पुऱ्याच आण. काय सांगा तुम्हाला, पुऱ्याच आणल्या. त्याला म्हणलं जाऊन पहा बरं डबल भाजी. त्याला 1-1.5 घंटा भाजी बी नाही सापडली. शेवटी मी त्या पुऱ्याच खाल्ल्या, कारण नवीन होतो, भूक लागलेली होती. आनापान सती करावं, श्वास पाहावं, संवेदना पाहावं माहीत नव्हतं, पोटाकडेच लक्ष चाललं होतं. भूक लागली होती तर पुऱ्या खाल्ल्या आणि 3 घंट्यानंतर मग आम्हाला आवाज आला नाचायचा. अरे म्हणलं आले बाबा, आता नाचत आले आणि 1 घंटाभर नाचले, म्हणजे झाले 4 घंटे. आणि 4 घंट्यानंतर मग लोक आले हॉलमध्ये. मी आपल्या खुर्चीवर जाऊन बसलो. एक माणूस असा घाई आला. घाई आल्या बरोबर मला म्हणे, भंतेजी लवकर आटपा म्हणे. आणि नवरदेव बी नाही, नवरी बी नाही अजून. आणि काय आटपा म्हणलं का हो? इथं नवरदेव नवरी तर आलं आटपायला. ते म्हणे लवकर आटपा म्हणे. असा बोलू लागला जसं काय सगळा वेळ मीच केलाय. म्हणजे सगळा जेवढा काही 4 घंटे लेट येते माझ्यामुळे. मी बी घाबरलो, म्हणलं यार हे सगळं आपल्यामुळे सुरू आहे काय. पण मी पुन्हा विचार केला, यार मी तर 4 घंटे अगोदर आलोय, हे कसं काय सुरू आहे म्हटलं. बरं झालं. त्यानंतर नवरदेव नवरी आणल्यानंतर एक जण आलं आणि आल्याबरोबर मला म्हणे, भंतीजी चुकलं म्हणे, गाता सुरूच नाही झाले अजून. हातात मी माईकच नाही घेतला आणि आल्याबरोबर मला म्हणे, भंतीजी चुकलं म्हणे. म्हटलं काय झालं? म्हणे नवरी उजव्या हाताला बसली म्हणे. म्हणलं मग काय झालं उजव्या हाताला बसली तर? नाही म्हणे नवरी डाव्या हातालाच पाहिजे म्हणे. मी म्हटलं कोणत्या शास्त्रात लिहिलेलं आहे? नाही म्हणते कशात लिहायला असो नसो, पण महिला ह्या डाव्या हाताला बसली पाहिजे, नवरी ही डाव्या हाताला असते म्हणे. म्हटलं मग एक काम कर, तूच ते काम कर
आणि त्याचे खांदे बदल म्हणलं, जसे बैलाचे बदलतात तसे बदल म्हणलं खांदे, तूच बदल म्हणलं, मी नाही बदलत आता. तर मग तो गेला आणि म्हणे बाई तू इकडं उठ म्हणे, इकडं बस म्हणे. आता ते पोरगण पोरगी डॉक्टर होते, दोघं बी MBBS होते, MD करत होते. मला असं वाटलं की आपलं तत्वज्ञान काहीतरी या दोघांच्या डोक्यात बसन. मी तो माणूस गेल्यानंतर म्हटलं बस ना बाला, काय होते, उजव्या साईडला बसले काय, डाव्या साईडला बसले काय, बस म्हटलं. भगवान बुद्धाने डावा उजवा काय सांगितलं नाही. स्त्री पुरुष समानता आहे, व्यावहारिक समानता आहे, ठीक आहे. नैसर्गिक असमानता आहे, नैसर्गिक आहे, नैसर्गिक विषमता आहे. जसं की माणसांना दाढे येतात, तुम्हाला दाढे येत नाही, हा विषमता आहे ना. तुम्ही नाहीतर काही काही महिला भाषणं देतात स्त्री पुरुष समानता, मी मला यायला बी दाढे आणा मग आता, ते म्हणे भंतीची डेंजरच आहेत. तर विषमता आहे ना, निसर्गात विषमता आहे ना. जसं की यांना दाढ्या मिशा येतात, तुम्हाला दाढ्या मिशा येत नाहीत. जसं की तुमच्या पोटातले आतडे 3.5 हात लंबे जास्त आहेत पुरुषापेक्षा. डॉक्टरांना विचारा का, कारण की गर्भपिशव्या आहेत, माणसाला गर्भपिशव्या नाहीत. लेकरं तुम्हीच पोटात वागवता. मग आता एक काम करा, एक तर तुम्ही यायला पिशव्या सुरू करा, नाही तर मग तुम्ही बदला, काहीतरी करा, उलट एक नाही. त्यामुळं नैसर्गिक विषमता आहे ती ठीक आहे, पण व्यावहारिक नसली पाहिजे, खाण्यापिण्यात नसली पाहिजे, कपड्याला त्यात नसली पाहिजे, शिक्षणात पण नसली पाहिजे. तुम्ही माणसानं पोराला शिकविणं पोरीला नाही शिकवणार असं नसलं पाहिजे, तो भेद नसला पाहिजे. म्हणून मी त्या अंगाने म्हटलं की बाळा बस ना, इथं बसलं काय, कुठं बसलं काय, विधी करायची आहे. मग मी त्या डॉक्टर पोराला विचारलं, का रे म्हटलं बाळा तुझी होणारी पत्नी डाव्या साईडला बसवायची की उजव्या साईडला बसायची, तूच सांग म्हटलं. ते येडच निघलं. मला वाटलं डॉक्टर हुशार असन, ते येडच निघलं. ते म्हण नाही डाव्या हातालाच बस म्हणे. मग ती बिचारी पोरगी उठली आणि डाव्या हाताकडे चालली. तेवढ्यात मी तिला म्हटलं बाळा थांब म्हणलं. डाव्या हाताला बसू लागली. आता ध्यानात ठेव, भर स्टेजवर सगळ्या लोकांसमोर तुला हे सिद्ध करून दाखवलं यांनी की तुझी साईड डावी आहे. तुझी साईड कोणती आहे, तू डाव्या साईडला आहेस, म्हणजे तुझी बाजू डावी आहे. आता तू ध्यानात ठेव, घरी गेल्यानंतर डाव्या साईडनंच ताट धुतलं तर डाव्या साईडनं धुवायचं, उजवं नाही धुवायचं. घर झाडायचं डाव्या साईडनं झाडायचं, उजवं यायला झाडायचं. आणि याचं डोकं दुखलं तर डावीकडून दाबायचं, उजवीकडून ह्याचं हे दाबत बसेल म्हणलं. आणि जे काय समजा याचा पॅन्ट धुवायचा आहे तर डावाच पायजमा धुवायचा, उजवा हे धुत बसेल म्हणलं. डावच करायचं घरात, जे काय करायचं म्हणलं. डावाच हात दुखला तर डावा दाबायचा, उजवा दुखला तर तुमचा तुम्ही दाबून घ्या, ते तुमचं आहे म्हणा. उजवी साईड तुमची, डावी साईड आमची. तर ती असं घाबरलं, ती रे बाबा बस म्हणे, कुठं बी बत्तीचे कलाकार दिसू लागले म्हणे, बस म्हणे. मग विचार करण्याची गोष्ट आहे, किती हे करतात. म्हणून माय मावल्यांनो, तुम्हाला या संस्कृतीनं बौद्ध संस्कृतीचा विसर पडावा म्हणून कर्मकांडाकडे घातलं आणि तुम्हाला सौंदर्याचं रूप देऊन, तुम्हाला नाना प्रकारच्या देवी देवतांचा अवतार सांगून तुम्हाला बोलवलं, तुम्हाला केस वाढावं लावले, तुम्हाला दागदागिने घालायला लावले, तुम्हाला बोलवलं, तुम्हाला सांगितलं की यांच्या नावाचे दागिने घाला. म्हणून तुम्ही काय करता, कपाळ तुमचं आणि कुकू यायच्या नावाचं, टिकली यायच्या नावाची, कानं तुमचे, डोरले यायच्या नावाचे, डोरले यायच्या नावाचे, नाक तुमचं, मोरणी यायच्या नावाची, नथनी यायच्या नावाची. नाक तुमचं. एका बाईचं तर नाक तुटलं तर त्यांनी इकडून घातलं, 3 महिन्याने हे बी तुटलं तर मग इथं घातलं. म्हटलं आई हे तुटल्यावर काय वाटात घालता आता, आणि वट तुटला तर मग काय दाढीला लटकावतं म्हणलं, याच्या डोरं त्याला सोडून म्हणलं कवरं घालता म्हणलं. बघा किती आसक्ती. कान तुमचे, डोरलं यायच्या नावाचं, गळा तुमचा, मणिमंगळसूत्र यायच्या नावाचं, हात तुमचे, बांगड्या यायच्या नावाच्या, पाय तुमचे, जोडव्यान चैनी यायच्या नावाच्या, भांग तुमचा, सिंदूर यांच्या नावाचा, घरात मेहनत तुमची, घरावर पाटी यायच्या नावाची. 9 महिने 9 दिवस पोटात तुम्ही वागवायचं, 9 महिने 9 दिवस पोटात तुम्ही वागवायचं. मृत्यू संघात झुंज देऊन जन्माला तुम्ही आणायचं. अंगावरचं दूध पाजून लहानचं मोठं तुम्ही करायचं. आणि शाळेत टाकायच्या दिवशी त्याच्या नावापुढं नाव यायचं, कारण तुमचं लिहिलं तर नापास होईल. पहा किती आहे, किती भारी कला आहे, किती भारी संस्कृती आहे. म्हणून सगळं यायच्या नावाचं तुम्ही जपलं, पण तुमच्या नावाचं आहे का यायच्याकडं, तुमच्या नावाची हाय टिकली. बरं तुम्ही लावता कपाळाला, यायला लावा इकडे मागं. कमीत कमी आजपासून आपण पुरुष मंडळीला टिकली पाठीमागं लावू, म्हणजे मागूनच कळण की यायचं बी लग्न झालेलं आहे. कळण ना, कमीत कमी मागच्या मागेच कळण ना इकडे बाबा टिकली आहे, याचा अर्थ काय. तुमच्या नावाचं काय इकडे सांगा तर खरी, तुमच्या नावाची आहे काय निशाणी. एवढं सगळं यांच्या नावाचं तुम्ही जपलं, पण तुमच्या नावाचं काहीच नाही. जर आपण आज ठराव पास केला
की कमीत कमी एकच महिना पुरुष मंडळी आजपासून टिकल्या घालतील. 1 महिना, फक्त एकच महिना तुमच्या नावाचा घालतील का बरं? अहो एवढं तर नाही. एका महिलाला मी म्हटलं, ताई तू या मणिमंगळसूत्र्यात या दागदागिन्यात एवढी आसक्ती पाळू नको. ठीक आहे तुला वापरायचे वापर, पण सौभाग्याचं लेणं, मी पती म्हणजे टिकली, हे अशा आसक्त्या हे हिंदू धर्माच्या कर्मकांडात पडू नको. नसता तू एक काम कर, तुझ्या प्रेमळ पतीला म्हण की पती देवा माझ्या नावाची टिकली लावता का 8 दिवस. 8 दिवस सोड म्हटलं, घरात घेऊन जा, करी लावून घे आणि पतिदेवाला प्रेमान बसवायचं. म्हणा हे पतिदेवा आता घरात कोणीच नाही, आपण दोघंच आहोत, इथं पाहायला कोणी नाही, फक्त 2च मिनिटं टिकली लावा ना माझ्या नावाची. लावा बरं, पाहू बरं लावते का, तर फेकून दे म्हणते, फेक तिकडं फेक म्हणते, नाही लावत. म्हणून तुम्ही हे कर्मकांड काढून टाका आणि तुम्ही काय करा, सुसंस्कार शिका. त्याला म्हणतात धम्माचे संस्कार. म्हणून कमीत कमी येणाऱ्या पोरापोरींना तरी हे हिंदू धर्माचे कोणतेही कर्मकांड शिकू नका, त्यांना काय करा, आपले धम्माचे संस्कार शिकवा. म्हणून कोण काय केलं, म्हणून मी अगोदरच गाथा म्हटली की न परो संग विलो मानी न परो संग कथा कथंग अत्त नव अवेख्येई कथानी अकथानीचं. दुसऱ्याने काय केलं, दुसऱ्यानं काय नाही केलं, दुसऱ्याने काय करायला पाहिजे, असा विचार करून आपलं मानवी जीवन वाया घालवण्यापेक्षा मी स्वतः काय केलं, मी स्वतः काय नाही केलं आणि मी स्वतः काय करायला पाहिजे, असा विचार करून आपलं मानवी जीवन सफल बनवलं पाहिजे. म्हणून दुसऱ्याचं अनुकरण नका करू. यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही गोष्टी उदाहरणानं समजतात, उदाहरणानं काही गोष्टी लवकर समजतात. अनुकरण कसं, काही काही महिला दुसऱ्यांचं पाहून पाहून कपडे घेतात. त्यांना साड्या भरपूर आहेत, पण तिनं घेतली का मग मी पण घेईन, आला का सण मग मी पण घेईन. म्हणून हिंदू धर्म हा आपल्याला खड्ड्यात घेऊन जातो. दिवाळी आले का आपला दिवाळा करायला लावतो, दागदागिने घ्यायला लावतो, सोननाने घ्यायला लावतो. म्हणून तुमच्याकडे जर पैसे आले तर असलं की भसा भसा, नसलं की दाती चुकून बसा, असं काय वागू नका. तर घरात तुमच्याकडे पैसे आले तर पोराच्या शिक्षणावर लावा, बँकेत टाका, प्लॉट घ्या, शेतीबाडी घ्या. कारण ते केव्हा जर विकले तर तुमचे ते दुपटीनं तिपटीनं पैसे होतील. सोनं जर तुम्ही 6 महिन्यांनी विकायला गेले त्याचे डबल पैसे येत नाहीत. म्हणून दागिने राहू द्या, थोडे राहू द्या, पण जास्त दागिन्यावर खर्च करू नका. कपड्याला त्यावर जास्त खर्च करू नका. लग्ना कार्यावर जास्त खर्च करू नका. साखरपुड्यावर जास्त खर्च करू नका. हळदीवर जास्त खर्च करू नका. आजकाल हळदीवर जास्त खर्च करणं सुरू आहे, डीजे लावणं सुरू आहे आणि डान्स सुरू आहे. 3-3 वाजे लोक पोरं पोरी नाचतात आणि म्हातारे झोपून जातात. हळदीमध्ये 3-3 वाजेपर्यंत पोरं पोरी नाचतात. हिंदी पिक्चरचे विचित्र विचित्र गाणे लावतात. आमच्या विहाराच्या बाजूलाच डीजे वाजू लागला आणि रात्रीच्या 3 वाजता गाणं सुरू. मी रात्रीच्या 3 वाजता उठलो आणि त्या गाण्याच्या आवाजानं जिथं हे पोरं पोरी नाचत होते तिथंच गेलो. डायरेक्ट तिथं गेलो आणि तिथं जाऊन विचारलं, म्हणलं कुठे ती पोरगी. ती एकदम घाबरले, म्हणे कोणती. नाही म्हटलं, मी किती वेळचं ऐकू लागलो, 6ची बी गाडी गेली, 9ची बी गाडी गेली, आता 12ची निघाली, मला जाऊ द्या ना घरी. म्हणलं त्या पोरीने एवढ्या गाड्या काहून सोडल्या, काहून सोडल्या. 6ची सुटली होती तर 9ची धरायची होती, 9ची सुटली होती तर 12ची धरायची होती. नाही तर कमीत कमी तुम्ही स्पेशल गाडी करून द्यायची होती. तिने एवढ्या गाड्या काहून सोडल्या. तिला काय पाट्या वाजता येत नव्हत्या का काय नव्हत्या. हा कोणती पोरगी, म्हणे तिचे गाणं होतं ते. म्हणलं मग का रे बाळाडो, 3-3 वाजता इथं म्हातारे कोतारे लोक झोपले आणि सगळ्या आजकाल हळदीमध्ये बघा तुम्ही, नवरदेव नवरीची हळद पण बाकीचेच तोंडाला लावू, बाकीचे तोंडाला लावू, बाकीचेच हिरवेगार आणि पिवळे आणि जे म्हातारे कोतारे लोक झोपतात आणि दारू पिऊन पोरं पुरी तिथं नाचतात. माझा असा दावा आहे की काही संस्कारित लग्न सोडले आणि काही हळदी सोडल्या तर बहुतेक त्या हळदीमध्ये कुठलचे पोरं पोरी येतात आणि नाचतात. एका तरी पोरा पोरीचं जुगाड जुटतंय तिथं, एकतरी जुटतंय. हे माझा दावा आहे. म्हणून मी सांगतो, असे सील तोडणारे उत्सव तुम्ही बंद करा. ते जास्तीत जास्त चालू करू नका. एक तर पैसा चालला पण तिथं आपली संस्कृती बी वाया चालली. आणि जर तुम्हाला ठेवायचंच आहे तर म्हातारे कोतारे लोक टक तिथं बसा, झोपू नका, असं टक बघा आणि असं म्हणायचं आहे, पोरं इकडून नाचा, पोरी इकडे नाचा. आणि पाहू बरं कवरक नाचतात. तर मधात तुम्ही काय करा, मधात असा नव्या साडीचा पडदा टाका. पोरं दिसले नाही पाहिजे पोरीला आणि पोरी नाही दिसल्या पाहिजे पोरायला. आणि पोरीला म्हणायचं नाचा. एकच गाण्यावर नाचतात, म्हणतात चला माय काय मजा येई ना. पोरं बी म्हणतात अरे चला रे काय मजा नाही. मजा कधी येते, जेव्हा पोरीकडे पाहू नाचता येते, जेव्हा पोरीचा हात धरून नाचता येते. हे खरं आहे, हे सांगत नाही कोणी, पण सांगतो तुम्हाला. याच्यामुळे शील तुटतात, याच्यामुळे शिला तुटतात, याच्यामुळे समाधी तुटतात आणि याच्यामुळे प्रज्ञा तुटतात. आणि याच्यामुळे येणारी संस्कृती भारत बौद्धमय होणार नाही. आणि म्हणून याच्यावर तुम्ही बोलणं सुरू केलं पाहिजे, याच्यावर सांगणं सुरू केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे संस्कार जर मोठ्या प्रमाणात जर सुरू झाले तर येणारी संस्कृती, आम्ही तर म्हातारे कोतारे लोक आम्ही जाऊ मरून, येणार भारत बौद्धमय कोण करण.
म्हणून माय माऊल्यांनो, तुम्ही वेळेच्या आत आपला विद्यारा ठेवा. तर हळदीच्या ऐवजी महापरित्राण पाठाचं नियोजन करा. घरी महापरित्राण पाठाचं नियोजन करा. सुंदर आपल्या सगळ्या महिला बोलवा, भगिनी बोलवा आणि सुंदर भिक्षू संघाला बोलवा. 1-2 घंटे सूत्रपाठ झाल्यानंतर सुंदर उपदेश ठेवा आणि अशा पद्धतीचा सुंदरसं लहान लहान लेकरांचा एक छोट्याशा बाबासाहेबाच्या गाण्यावर सुंदर असं नृत्य गाणं ठेवा आणि सहज त्या पोरीला चंदन लावा. हळद लावण्याची परंपरा जुनी आहे. हळद लावणं काही वाईट नाही, जुनी परंपरा आहे ती. पण सगळ्यांनीच हळद खेळणं, कारण की पूर्वी स्किनचे आजार होते, खरूज होत होत्या. पोरापोरींना एकमेकापासून खरूज होऊ नये म्हणून तिला उठणं लावून, तिचा मळ काढून, नंतर तिला हळद लावून निर्जंतुक करत होते की जेणेकरून ते दोघं जण जेव्हा कधी एकत्र येतील त्यांची संतान चांगली जन्माला यावं म्हणून हळद लावत होते. तर हळद ही अँटीबायोटिक आहे, ती आजारासाठी आहे. पण आता काही स्किनचे आजार राहिले नाही, आता बरे झाले. तर आता हे निघलेत, मलम निघलेत. आता आजकाल ती काही गरज नाही. पण तरी कोणाला असं वाटतंय तर हळद लावण्याचं वैज्ञानिक कारण आहे, कारण ती अँटीबायोटिक आहे. आणि दुसरं कारण आहे की भारतीय लोक काळे आहेत, नवरीने थोडंसं गोरं दिसावं म्हणून हळद आहे. जास्त लावली की हिरवी दिसती, पण नवरी काळी नवरी जास्त हिरवी जास्त लावलं तर ते मेकअप बिकअप नवीन आले. म्हणून तुम्हाला सांगतो हे 2 कारणं होते. एक होतं व्यावहारिक कारण, एक होतं अध्यात्म कारण. ठीक आहे, लावायचं चंदन लावा, चंदन बी आपले लेकरं पिवळे धमक दिसतील. चंदन लावा आणि चंदन लावून तुम्ही उत्सव बी साजरा करा. नृत्य गायन लहान लहान लेकरं जे वयात आलेल्या पोरी आहेत त्यांना जास्त नृत्य गायन करू देऊ नये. वयात आलेले पोरं जे आहेत त्यांनी नाही करू. आजकाल तर नवरदेव नवरी ठेके घेऊ लागलेत, नवरदेव ठेके घेऊ लागले जोरजोऱ्यानं. एकदा तर माझ्या पुढंच विहारात येणाऱ्या बायाच नाचू लागल्या दन 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 आणि मीच पाहिलं टकटक. आता मला असं वाटलं आपण डोळे लावावं का काय करावं, आता रस्त्यावर कसं ध्यान करावं म्हणलं बा. आणि माझ्यासमोरच एकदम ठेके घेऊ लागले. म्हणलं कठीणच काम झालं. म्हणून माय माऊल्यांनो, हे आमचं सगळं जीवन माय सोडले, बाप सोडले, भाऊ सोडले, बहीण सोडले, गणगोत्र सोडलं, धन सोडलं, गाव सोडलं, पैसा आदला सोडला, नोकऱ्या सोडल्या, शिक्षण सोडलं, सारं सोडून जर आम्ही समाजात हे संस्कार शिकवण्यासाठी तुम्हाला आलो आणि संस्कार बी न शिकताच नवीनच संस्कार शिकले तर आमचं जीवन वाया जाणार नाही का? तुम्हाला आमच्या जीवनाचं थोडंही मोल वाटत नाही का? की भिक्षू संघाचं तुम्हाला त्याग दिसत नाही का? तुमचे बघा बरं, नवीन नवीन केस 10-10 हजार रुपये खर्च करतात महिला केस सजवण्यासाठी. केसच्या स्टाईल मी पाहून घेतल्या एका ठिकाणी. म्हणते जी हे केस असे एकदम हात घातल्याबरोबर असे मऊ का होऊन कारण हे 10,000 केलेत म्हणे. अरे बापरे म्हणलं, आमचे तर काढूनच टाकले म्हणलं आम्ही एका 5 रुपयात. बघा किती आसक्ती आहे केसांची, टायची, कोटची, बूटची. अरे भिक्षू संघ बघा ना चिवरामध्ये, त्यांना कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. या सगळ्या आसक्तीतून बाहेर आहे. आम्ही कधी मेकअप बिकअप आहे का? भिक्षू होण्याच्या अगोदर मी फेअर अँड लवली लावली अगोदर लावली 3 वर्ष लावली. 3 वर्ष मी लावली आणि भिक्षू झाल्यावर बी लावली 6-7 महिने. श्रामणेर होतं तेव्हा असं जवळ कोणाचं घराला का असं लावून घ्यायचं पटकन, कारण तिथं होतं ना 7 दिन मी खारो. कशाचं 2-3 वर्ष लावलं तर काळाच राहिलो, गोरा झालोच नाही. खोटं सांगते ते, कारण ते फेअर अँड लवलीचा मालकच लय काळा आहे, खरं सांगतो बा. म्हणून सांगतो की हे संस्कार, आपण आपले संस्कार जोपर्यंत आपण आपले संस्कार उभे करणार नाहीत तोपर्यंत हे चुकीचे संस्कार आपल्यामध्ये रूढ होतील. आणि मग असेच आपले काही लोक कुंभमेळ्यामध्ये जाऊन असा विचार करतील की पाण्यात डुबकी मारल्यानं पवित्र होतंय. पाण्यात डुबकी मारल्यानं पवित्र नाही होत. निर्मळ स्वच्छ पाण्यानं आंघोळ केल्यानंतर अंगावरचा घाम निघून जातो, चांगली गोष्ट आहे. पण घाण पाण्यात डुबकी मारल्याने पाप धुवून जात नाहीत. हे अंधश्रद्धा आहे, हे कर्मकांड आहे. म्हणून अशा अंधश्रद्धा कर्मकांडातून तुम्ही बाहेर पडा. एखादी महिला म्हणते की दुसऱ्या बाईने घेतला टीव्ही ओनिडा, मग नवऱ्याला म्हणते मला पण घ्या ओनिडा, तुमचा मोरडा कंबरडा तरी चालतंय. तुमच्या दुसऱ्याच्या गळ्यात पाहिला हास तर त्या म्हणतात नवऱ्याला मला पण घ्या हास, तुम्ही घ्या झाडाला फास पण मला पाहिजे हास. याला म्हणतात अनुकरण. म्हणून अनुकरणाचं एक उदाहरण सांगतो. महिला दुसऱ्याचं पाहून करतात. तिने घेतले दागिने मग मी पण घेते, तिनं लावली भिशी मग मी पण लावते, तिनं काढाय बचत गट मग मी पण काढते, तिनं घेतलंय घराला असं मग मी पण करते. जसं दुसऱ्यानं घेतलं तसं करायचं. याला म्हणतात पतीला साथ देणं म्हणत नाहीत. तर नवऱ्यांना साथ देणं म्हणजे आपल्या पतीचा पगार कमी आहे, आपल्या लेकराचं शिक्षण बारीक सुरू आहे, जास्त दागिने नको, कपडे ते नको, जेव्हा पोरं लागतील तेव्हा 1 लाखाची साडी घेईन, नंतर विचार करायचा जेव्हा पोरं लागतील तेव्हा. आणि पोरायला मग आम्ही सांगू बाळांनो तुमच्या आईनं खूप चांगले दिवस काढलेले, आता तू नोकरीला लागला, आता 1 लाखाची साडी घे. आमच्याकडे एक उपासिका आहे, 10 वर्ष तिनं 2च साड्यावर राहिली आणि तिचे पोरं IIT ला गेले. आणि IIT ला जेव्हा त्या पोराला पहिलं पॅकेज भेटलं त्याला 1.25 लाख रुपये पगार होता. जेव्हा तो पहिल्यांदा मला वंदन करण्यासाठी आला तेव्हा ती हसत आली, रडू लागली. बंतेजी 2 साड्यावर मी 10 वर्ष काढले तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पण हा पोरगा IIT मध्ये आता याला 1.25 लाख रुपये पगार आहे म्हणे, तुमच्या दर्शनासाठी आणलाय, पेढे घेऊन आले.
तर त्या पोराला मी पहिल्यांदा सांगितलं की बाळा, तुझा पहिला पगारातून दुसरं काहीच काम करू नको, तुझ्या सगळ्या पगाराची 1 लाखाची साडी तुझ्या आईला घेऊन ये आणि तुझ्या आईला सांग की ही साडी घालून ज्या ज्या बायानं तुला नाव ठेवलं त्या सगळ्या बायाला दाखव. आणि खरंच त्यानं 1 लाख 1.25 लाखाची साडी आणली आणि त्या आईला घातली आणि ती आई म्हणे पण तिची मला कसं तरी वाटतं. नाही म्हणलं, मुद्दाम सगळ्या गल्लीत फिरा आणि सगळ्या बायाला सांगा की 1.25 लाखाची आहे, 1.25 लाखाची आहे, 1.25 लाख दाखवा म्हणलं सगळ्यांना. कारण तुम्ही 10 वर्ष त्याग केलाय. म्हणून मायमावल्यानं तुम्हाला साड्या घालण्याचा, दागिने घालण्याचा आमचा विरोध नाही. फक्त लेकरं शिकतात त्या टायमात बळजबरी उधळपट्टी करू नका. म्हणून एक उदाहरण सांगतो. एक होती मराठी बाई, एक होती मुस्लिम बाई. दोघ्या चांगल्या मैत्रिणी, कुठलंही काम सोबत करायच्या, पण एकमेकीची भाषा येत नव्हती. मराठी बाईला हिंदी येत नव्हती, मुस्लिम बाईला मराठी जमत नव्हती. तुटकं मुटकं बोलायच्या आणि जमून घ्यायच्या. बघा अनुकरण कसं होते. एक दिवस मराठी बाई लागली जात्यावर दळायला. मुस्लिम मैत्रीण आली, तिनं पण हातात हात दिला आणि ती पण लागली दळायला. आपल्या बाईला आली हुकी, तिनं केलं गाणं सुरू. माझा ग बंधू राया गेला मुंबई शहराला, घोड्याला मारली टाप गेला दिल्ली शहराला. मुस्लिम बाईला समजलं, तर तिला मराठी येत नव्हती. तिथं सुरूच, माझा ग बंधू राया गेला मुंबई शहराला, घोड्याला मारली टाप गेला कलकत्ता शहराला. मुस्लिम बाई म्हणे हिचा भाऊ येईन लांब लांब पाठवला म्हणे, आपला भाऊ आपण कुठं नाही पाठवला. मग ती मुस्लिम बाई राहिली आणि लगेच सुरासुर मिसळावला. म्हणे जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा. आता घोड्याला कशी टाप मार आणि कुठेही जाऊ दे, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. आम्ही समाजात हिंडतो फिरतो पाहतो तर आम्हाला लई लोक असेच दिसतात जिधर जिधर तेरा भाईवाले. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते चालणावं. ती म्हणते कुठं? आज नागपंचमी आहे ना, आपण सापाल दूध पाजायला जाऊ. ती म्हणते हाऊ बाई, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. आणि बापल्याचा बाप काही घरी नाही, चला. सगळ्याजणी एवढे एवढे दूध घेतात आणि जिथं वारुळे तिथं जाऊन सांडून येतात आणि खरा साप निघला पायात पाय गुतून पडतील. मग यालाच म्हणतात जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. म्हणजे दुसऱ्यानं जसं केलं तसं करायचं. त्याच्यात काय खरं आहे, काय खोटं आहे, काय तथ्य आहे, काही पाहायचं नाही. ते नाव घ्यायचं ते वाण वाटायचा प्रोग्राम. एका ताटामध्ये वरून झाकलं आणि एक बाई सजून धजून चालली, माझ्या पुढून चालली. मी म्हटलं कुठं चालल्या? म्हणे चालले विहारात. म्हणलं विहारात काय आहे? म्हणलं त्या ताटात काय आहे? तर म्हणे इथं नाही दाखवतायत. म्हणलं बाउन्सफोट होईल काय? नाही म्हणे विहारात गेल्यावर वाण वाटायचं. मी त्याच्या मागच गेलो. त्या बाईने ते खोललं. मग तिच्यात पाहिले थोडे बोरं, थोडे बिबे, थोडे हरवली बूट, थोडा ऊस आणि थोडे तिळं आणि काय म्हणे वाण वाटायचं. वाण भगवान म्हणजे राग द्वेष मोह काढायला सांगितलं आणि या वाण वाटू लागल्यात. सगळ्या नवऱ्याचं तिकडं निंदा केली. तिकडं जाऊ सांगितलं माय लय मारतंय बा, तुमचं तर बरं आहे माय, मग आता बदबदच मारतंय आणि तू आता मी म्हणते हे चिमटान बडबडीचं बॉम्ब नवऱ्याच्या निंदा केल्या दिवसभर आणि इकडे वाहन झाकलं सुरू आहे. मी म्हटलं तिकडे सगळ्या गावचा ऊस उघडा पडला, इथं काय झाकता म्हणलं हे ऊस. सगळ्या बोरीचे झाडं उघडे पडले, ते काय झाकता? ते झाकण म्हणलं हे काय झाकता बोरं आणि काय झाकता बिबे. अरे आपल्या नवऱ्याची गरिबी झाकून ठेवा, दिसू देऊ नका कोणाला, कळू देऊ नका कोणाला. बाहेर गेले तर घरात काय सुरू आहे, आपलं कमी धान्य आहे का काय कळू देऊ नका. स्वच्छ कपडे घालून बाहेर जा, लेकराला चांगलं शिक्षण द्या, कळू देऊ नका कुठं कोणाला की आपल्या घरात काही कमी आहे का, कसं आहे का, काय आहे का. याला म्हणतात की आपल्या पतीचं वाण झाका सगळं उघडं करतात. सगळ्या घरातली परिस्थिती उघडी करतात. ज्याला नाही त्याला सांगतात की बाय लय मारलं, याला दाखव त्याला दाखव, इकडं सांग. नाही तो मम्मीलाच फोन करतात, पापाला फोन करतात, लवकर या त्याने मला लय मारलंय, असं तसं करू बापा ते अवघडच काम आहे. तर असं भांडणं तंटकट करू नका, वाद कटकटी करू नका. त्याला म्हणतात पती पत्नीचं जीवन चांगलं आहे. म्हणून सगळ्या नवऱ्यांना सांगतो की महिलांना कधी मारू नये. महिलांना सांगतो की पुरुषांनी महिलांना कधी मारू नये आणि महिलांनी पण मार खायचं काम करू नये, आहे का नाही. पण नवऱ्यानं जसा हात उगारला तर अशा बुद्धाकडे जा आणि नवऱ्यानं हात उगारला तर अशा बुद्धाकडे जा आणि म्हणा नमो तस्सं, पाठीमागं जसं होईन तसं. काही हो, चापट मारो बुकी मारो मागं पाहायचं नाही. वंदना म्हणताना मारू वाटत नाही, पण आपल्या महिला तसं करत नाहीत. नवऱ्यानं हात उगारल्यावर अशा बुद्धाकडे जात नाही, उलट त्याच्या हाताखाली येतात, मर रे मर आणि आमक्याच्या आवला तो मार आणि तोही हाताखाली मारायचं, मर 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 आणि ज्याला नाही मारायचं ते बी मारतंय मग बळजबरीच. असं हाताखाली जाऊ मार म्हणतात, म्हणून मार खातात. तर म्हणून कधी अशा हाताखाली न जाता अशा बुद्धाकडे जा, अशा बाबासाहेबाकडे जा, तुमचं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. प्रवचन समाप्त करतो. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं
नमामि, संघ को नमन करता हूँ।